जे सदा पाटील हे आमच्या गटातले सदस्य होते अंबरनाथ विकास आघाडीचे आणि कायद्याचा भंग करून त्यांनी शिवसेना गटामध्ये जाऊन उपनगराध्यक्षपद घेतलं। वास्तविक पाहता ह्या देशामध्ये कायदा खूप महत्त्वाचा आहे आणि कायद्याला खूप महत्त्व आहे। सत्तेच्या जोरावर किंवा दादागिरीच्या जोरावर तुम्ही काही कराल तर त्याच्यासाठी न्यायालय बसलेलं आहे आणि न्यायालयाने काल उच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे हिअरिंग झालं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की सोमवार 5 वाजेपर्यंत कुठलंही इलेक्शन घेता येणार नाही। मान्य उच्च न्यायालयाने उद्याची आमचे विषय समिती होत्या त्याची निवडणूक होती, त्याला स्थगिती दिली। पण जो आदेश आहे तो सर्वांना मान्य आहे, त्याचं पालन होणार आहे। पण तरीसुद्धा हे जे राष्ट्रवादी आमच्याबरोबर जॉईंट झाल्याने एकत्र आल्यानं पूर्वी त्यांनी भाजपच्या गटाला मान्यता दिली होती, पण नंतर 30 दिवसाच्या मुदतीमध्ये दुसऱ्या गटाला मान्यता देऊ शकतो, त्यांचे अधिकार त्या गटाला आहेत। त्यानुसार त्यांनी आमच्या गटाला मान्य दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी पहिल्या गटाला यांची मान्यता काढून घेण्याचं पत्र दिलेलं आहे आणि या गटालासुद्धा आमच्या गटाला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आम्हालासुद्धा न्यायदेवतेवर विश्वास आहे, माननीय उच्च न्यायालयावर विश्वास आहे आम्हाला की हा निकाल आमच्या बाजूने लागेल।